शंभूराजांना पकडून देणाऱ्या गणोजीचं पुढे काय झालं? 31 जानेवारीची रात्र. पन्हाळागड शांत होता. पन्हाळ्याच्या कोकण दरवाज्यावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता. अशातच त्याच्या दूरवर पेटत्या मशालीची रांग दिसली. हे प्रकरण त्याच्या ध्यानात आलं. तसा तो पळत बालेकिल्ल्यात धावत आला आणि सरनोबत मल्होजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झालाय घोरपडे बाबा. कोल्हापूरचा तळ संगमेश्वरच्या रोखाने दौडतोय, पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना. लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले. मल्होजी, संताजी व बहिर्जी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले आणि संगमेश्वरच्या दिशेने त्यांनी घोड्यांना टाच मारली. दुसरीकडे कोल्हापूरहून आंबाघाट मार्गाने मुकरब खान आपला मुलगा इखल खान आणि जवळपास 1500 सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता. काही वेळातच संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली. एकीकडे रायगडाला वेढा पडला होता, दुसरीकडे शत्रू चालून येत होता. स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजूने अडलेले संभाजी महाराज शांतपणे घेरल्या जात होते. संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे. कोल्हापूरहून शिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता. एवढ्या आडवाटत रस्त्यातून संगमेश्वरला चालून येणारी हिंमत त्यांच्यात नव्हती. अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता. या विचारात असतानाच घोड्याच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला. तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले. मल्होजी आणि त्यांचे सैन्य देखील प्राणपणाने लढत होते. सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना इथून सुखरूप बाहेर काढायचं. सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं. गर्दीतून वाट तयार करत शत्रूंशी सामना करत शंभूराजे नावेटीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले. पण त्यांच्या कानावर बातमी आली, मल्होजी बाबा पडले. तसं त्यांनी घोडा वळवला. सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तत्काळ रायगडावर पोहोचण्याचे आदेश दिले आणि स्वतः लढायला लागले. मोठ्या दमानं ते लढले, पण अखेर शत्रूची दोर हातात बांधली गेली. इखलास दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अखेरावी करायला लागला. पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकरब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला. शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरी असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो. पुढे शंभूराजांसोबत औरंगजेबाने जे केले ते आपण सगळेच जाणतो. पण खऱ्या अर्थाने शंभू महाराज शत्रूच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच. पण नेमकं इतिहास काय सांगतो? गणोजी नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली, कशी केली आणि मुळात संभाजी महाराजांनंतर पुढे गणोजीचं काय झालं? चला याबद्दल आज जाणून घेऊया. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती ही सगळीकडे पसरली होती. त्यानंतर त्यांनी शृंगारपूरकडे आपले लक्ष वळवले. सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे राज्य करत होता. सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्यांचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले. महाराजांनीही त्यांना आपलं असे करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावे इनामात दिली. पुढे त्यांच्यासमोर नातंही तयार झालं. ही सगळी व्यवस्था, हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुंभरबाईचा विवाह पिलोजींच्या पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला.
शिर्के यांनी लेक येसूबाई ह्यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं. तेव्हा वतनदारी ही महत्त्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती. पुढे अनेक वेळा त्यांनी येसूबाई आणि संभाजी महाराजांनाही ही इच्छा बोलून दाखवली. पण वतनदारीच्या आड सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो. या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा. नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले. अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच, पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं, पण त्यांचा फारसा फायदा झाला नाही. उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशांचा अपमान करून त्यांना हाकलून लावलं. त्यानंतर स्वतः संभाजी महाराज समस्येचा तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले. गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुढे त्यातून युद्ध झाले. अर्थात युद्धात शिर्क्यांना माघार घ्यावी लागली, पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात, स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खंत शंभूराजांच्या मनात अजूनही सळत होती. युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले. पुढे 32 शिराळा सातारा वाईमार्ग महाड घाटाने रायगडावर ते पोहोचणार होते. पन्हाळ्याला आल्यावर काही निवडायची कामे त्यांनी आटोपली आणि मलोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शंभू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय. पन्हाळ्यावर त्यांचा डोळा होता, पण मलोजीसमोर त्यांचा निभाव काही लागेना. हे ऐकून महाराजांना बरं वाटलं. अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला ईदिघात खानाचा वेढा पडलाय. क्षणात शंभूराजांसमोर रायगड उभा राहिला. अर्थात तात्काळ निघावं लागेल होतं, पण ठरवलेल्या मार्गावर औरंगजेबाच्या फौजा असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. गरज लागली तर कळवूया, पाठोपाठ या, असं त्यांनी मलोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वरच्या दिशेने निघाले. शिर्क्यांचा पागेचा रखवालदार अर्थात धर्मा महार याला देसाईंच्या माणसांनी मारलं होतं. तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला. तेव्हा इनामदार चाकराला मारल्याबद्दल मसूर कोर्तुळूक तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या, असा आदेश कवी कलशांना शंभूराजांनी दिला. इतकं होऊनही एकीकडे शिर्क्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते, तर दुसरीकडे शृंगारपुरातून पळालेले गणोजी आणि कान्होजी मुकर्रब खानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते. शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना रात्रीभर कोल्हापूरच्या मुकर्रब खानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत, दिमतीला किती माणसे आहेत, याची खडा न खडा माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना त्या खानाला दिली. असं असतानाच छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली. प्रत्येक न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मुघल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेलं खलिता त्यांच्यासमोर आला. त्या खलितात लिहिलेलं होतं की
रामराजे ऐकलं आहेत त्यांनाच हातात धरून गादीवर बसवले तर कुल एका खाली तुम्हाला मिळेल. छत्रपतीसाठी हा एक मोठा धक्का होता. मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचं अनुष्ठान करण्यात आलं. संगमेश्वरच्या सर देसाई ही वाड्यात यज्ञकुंड भरला. सगळं गाव पंक्तीला हजर होतं. संगमेश्वरला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरवलं. पण याच वेळेला गणोजी शिर्केने मुकरब खानाला बातमी दिली की संगमेश्वरला 500 घोडे आहेत. आजूबाजूला खडबगडीत चढाईचा कडा आहे. आजूबाजूला मात्र बरीच ठाण नाही. पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच. फक्त काम फते झालं की आमच्या वतनदारीचं बादशाहला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकरब खानाला सांगत होते. ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्याचा मुलगा 1,500 हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले. त्याच्याबरोबर होते कान्होजी गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने. जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमके कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते. अर्थात त्यांच्यामुळे रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोचले आणि पुढे होत्याचं नव्हतं झालं. शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते. एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेढा पडला. तेव्हा खंडोबाला यांनी गणोजी शिर्के यांना दाभोलच वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं. त्याच्यानंतर त्यांच्या पिढींना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एका प्रकारचा गनिमी काबा केला. मित्रांनो, गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येते. शंभूराजांना कैद झाली तो 1 फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला. जय भवानी, जय शिवराय.